बाजार तलाव परिसरात दुपारी चाकू आणि तलवारीने रक्तरंजित हल्ला। 2 गटांतील वादातून झालेल्या या हल्ल्यात तब्बल 6 जण गंभीर जखमी तर 2 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक। सर्व जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आरोपी चेतन टिकेल काळे, रमणाबाई काळे, राजेश काळे, गणेश काळे यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। पुढील तपास बिडकीन पोलीस करत आहेत। मावशी, तुमचं नाव काय? लताबाई आनंद भोसले। काय झालं नेमकं? मी संभाजीनगरला आलती 4 वाजता। लहान पोरग तिच्या बायको पळून गेली, मारलं म्हणून पळून गेली म्हणून तिला हुडकत होतं लहान पोरग। मधो पोरग तिच्या खोली होतं, ते भाड्याने खोली घेतली, तिकडंच राहत होतं। आणि मोठं पोरग बिटकीनमध्ये बाजार तळा पोलीस कालवणी, तिथं 8 जण त्याने यायला ठेवला। ते काय म्हणे की आज ह्याचा काटा काढायचा, सुखदेव आनंदा भोसले त्याचा काटा काढायचा, तिच्या बायकोचा आणि त्याचा काटा आज काढायचा। त्याला मावशी, काटा का काढायचा? पहिली दुश्मनी का काही? दुश्मनी होती पण मिटून घेतली होती। तिची पोटगी आमच्या पोराला बी, पण त्याने एक जणीने काय लावलं, ते काय तिच्याकडे पैसे होते, पैसे 50,000 रुपये होते, माझ्या पोराकडून घेतलेले होते। मग ते 50,000 रुपये मागायला गेला तर ते म्हणे पैसे नाही द्यायचे। मग त्याचे चुलत भाऊ आणि ते सखे सगळे जमा झाले। ते म्हणे आज त्याला पैसे तर नाही द्यायचे, पण त्याला आज काटा काढू, त्याचा मारून टाकू। पोलीस स्टेशनला गेलं? हा ना। मग अगोदर काय केलं, आम्ही पोलीस स्टेशनला 4-5 अर्ज दिलं। तर मी म्हणले की आमच्यावर लय दात आहे, सगळ्यांचं लय दात आहे। माझे 2 पोरं चांगले आहेत, एक लंगलं पांगलं आहे पोरग। मी म्हणले की माझ्या पोरावर लय मारत, साहेब तुम्ही त्यांना पकडून धरा आणि त्यांची बंदोबस्ती करा। पोलीसवाले एक बी नाही आलेले तिथे। शेवट जेव्हा काल खून झाला तेव्हा ते पोलीसवाले धावले। माझा एक नातू 12 वर्षाचा आहे, सून आहे, एक नातीचा हात मारला, 4 ठिकाणी चाकू लागलेले, माझ्या एक मुलीला तलवार लागलेली, त्याचा मी हेरो काढून आणलेलं आहे। मी संभाजीनगरला 4 वाजता आली, पोरग नव्हतं म्हणून ते एकट्या माझ्या मुलाचा खून केलेला आहे। साहेब, माझा काही वाचासारखा नाही भरोसा। माझ्या एवढी विनंती करून पोलीसवाले काही दखल नाही केली। मला आता काय म्हणते, मी आम्ही केशी घेतो, त्याला जाऊ मारलं तेव्हा म्हणते की केशी घेतो म्हणे। कोणचं पोलीस स्टेशन आहे? बिडकीन आहे, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर। किती लागलेलं आहे मुलाला तुमच्या? माझ्या मुलाला कानावाट मांस निघू लागलं, रक्त चालू लागलं, तिच्या तोंडाला चाकू लागलेले, डोक्याला चाकू लागलेले, तलवारीनं वार केलं? तलवारनं। माझ्या मोबाईल मध्ये हेरेव काढून घेतलेले आहे तुम्ही, त्या लहानपणी मी हेरेव काढून घेतलेलं आहे। माझ्या मुलीचा बी जगायचा वासना नाही। माझे 2 एक नातू जगतो का नाही जगतो, माझा मुलगा बी जगतो का नाही जगतो। ते मुलगा मेला तरी म्हटलं पण माझा नातूच जगला पाहिजे। माझी सुनाला असे चाकू जिथं तिथं लागलेले, असे तोंडच मारलेले, कंबर पाय आणि डोक्यात चाकू, तलवार, नुसते कुऱ्याचे वारच आहेत।